साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारची. झाडावरती बसलेला एक कावळा एकदा रडत होता आणि विचार करत होता की काय माझं जीवन आहे, कशाकरता भगवंतानं मला असं जीवन दिलं. काळा कलर दिला म्हणे. अरे कसा कुठे कलर असतो काळा? आणि काय आवाज दिलाय, माझ्या आवाजाचा लोकांना वीट आलाय, माझ्या कावकावपणाचा लोकांना त्रास होतोय. ना कुणाच्या घरावर जाऊन बसण्याची संधी आहे, बसलो तर लोक हाकलून उडवून लावतात. कुणाच्या दारात गेलो तर ना कुणी मूडवर खायला टाकतंय. माझ्या आवाजाचा, माझ्या रंगाचा, माझ्या रूपाचा लोकांना वीट आलाय आणि मलासुद्धा आलाय म्हणे. असं कुठं जीवन असतं? अरे 10व्याला 13व्याला आम्ही उपयोगी येतो, हे आमचं जीवन आहे. कावळा पश्चातापाची भावना व्यक्त करत होता आणि देवाला दोष देत होता. रडायला लागला. डोळ्यातून थेंब पाण्याचे यायला लागले. त्याच झाडाखाली एक साधू महात्मा रस्त्यानं चालले होते, बसले होते विश्रांतीसाठी. तर एक थेंब साधू महात्म्याच्या अंगावरती पडला. वर बघितलं तर कावळा रडत होता. बोलून घेतलं जवळ. म्हणे काय झालं? म्हणे अहो महाराज, काय माझं जीवन आहे बघा, माझा कलर, माझा आवाज, हे कशाकरता भगवंतानं असा मला ठेवलं? मी आनंदी नाही माझ्या जीवनावरती, मला पश्चाताप होतोय, मी दुःखी आहे माझ्या आयुष्यावरती. म्हणे कुणाचं जीवन आवडतं? म्हणे हंसाचं. काय जीवन आहे बघा, कसा कलर, पांढरा शुभ्र, शांततेचं प्रतीक. पाण्यामध्ये असा शीतल समाधानी असतो की काय, निवांत एकदम मस्त जीवन जगत असतो. मला जर परत भगवंतानं जन्माला घातलं ना, तर हंसाच्या जन्माला घालावं ही माझी इच्छा आहे महाराज म्हणे. महाराज म्हणाले, अरे तुझी जी इच्छा आहे ती भगवंत पूर्ण करेल, पण एकदा जाऊन हंसाला भेटून तर ये. कावळा गेला, हंसाला भेटला. हंस दादा म्हणे, अरे काय तुझं जीवन, पांढरा शुभ्र कलर, माझा बघ म्हणे काळा कुट्ट, माझा आवाज बघ, काय आमचं जीवन आहे, पण तुझं बघ कसं शांततेचं प्रतीक असणारा हा पांढरा शुभ्र कलर, आणि पाण्यामध्ये किती मस्तपणानं जीवन जगत असतो. असं तुझ्याकडं बघितलं तरी वाटतं किती शांत आहे, किती समाधानी आहे, किती शीतल आहे, किती आनंदी आहे. तुझ्याकडं बघितलं तरी समाधान वाटतं. असं जीवन असायला पाहिजे. हंसदादा म्हणाला, कोण म्हणलं रे तुला? कुणी सांगितलं माझं जीवन समाधानाचं आहे, आनंदाचं आहे, शीतलतेचं आहे? कुणी सांगितलं म्हणे तुला? अरे हा पांढरा शुभ्र कलर हा काय कलर असतो म्हणे? माणसं मेल्यानंतर अंत्यविधीसाठी हा कलरचा वापर होतो. हा कलर भगवंतानं मला दिला, हा काय कलर आहे म्हणे? आणि पाण्यामध्ये मी शांत आहे असं तुम्हाला वाटत असतं, पण पाण्यामध्ये माझी काय धांदल चालली आहे, काय गडबड चालली आहे, किती स्पीडनं पाय हलवावे लागतात, किती वादळ उठलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, मला माहीत आहे म्हणे. कुणी सांगितलं तुला माझं जीवन समाधानाचं आहे, आनंदाचं आहे, सुखाचं आहे? नाही मित्रा म्हणे. कावळा म्हणे, नाही तुझं जीवन नाही म्हणे. मग कुणाचं जीवन समाधानाचं आहे? म्हणे मला असं वाटतं की मोराचं जीवन आनंदाचं आहे. म्हणे का? अरे बघ ना म्हणे, काय विविध प्रकारचे कलर, राष्ट्रीय पक्षी मोर, त्याला बघण्यासाठी लोक आडोशाला बसतात. त्याचा तो फुललेला पिसारा बघण्यासाठी लोक किती उत्सुक असतात. त्याचा फुललेला पिसारा, त्याचं ते आवाज लोक कॅप्चर करतात, फोटो काढतात, आनंदी होतात. अरे का मोर मरून जरी गेला तरी त्याचे पिसारे लोक घरी घेऊन जातात, इतकं त्याचं जीवन मोठं आहे म्हणे. कावळा म्हणे, हंसदादा मला असं वाटलं होतं अरे तुझं जीवन छान आहे, तुझं जीवन समाधानाचं आनंदाचं आहे. मी असं म्हणतोय की मला तुझ्यासारखं व्हायचं आहे आणि तू तर म्हणतोय समाधान नाही. हंस म्हणे, अरे नाही मित्रा, खरं सांगायला लागलोय. तुझ्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या आयुष्यात समाधान नाही, समाधान मोराच्या आयुष्यात आहे. साधू महात्म्यांकडे दोघेजण आले, हंस आणि कावळा, आणि सांगत होते म्हणे, महाराज आमच्या दोघांच्याही आयुष्यात समाधान नाही, आम्ही दोघंही आमच्या आयुष्यावरती आनंदी नाही. आम्हाला जर परत जन्म घेण्याची वेळ आली, तशी जर संधी आम्हाला दिली तर आम्हा दोघांना मोराचा जन्म मिळावा. साधू महात्मा सांगत होते, म्हणाले भगवंत तुमची तीही इच्छा पूर्ण करेल, पण एकदा मोराला जाऊन भेटून तर या. आता हे दोघेजण मोराकडे गेलेत आणि मोराला सांगतायत म्हणे, मोर दादा अरे किती तुझं छान जीवन आहे, कसा तुझा भव्य फुललेला पिसारा, तुझे ते वेगवेगळे अंगावरचे रंग, तुला पाहण्यासाठी लोकांची झालेली गर्दी, तुझी वाट बघत तासनतास लोक वाट बघत बसतायत, तुझे फोटो काढण्यासाठी लोकांनी डोळे लावून बसलेत लोक, तुझं दर्शन व्हावं, तुझी भेट व्हावी, तुला पाहता यावं म्हणून लोक तुझी वाट बघत बसतात, आणि तुला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं. किती तुझं छान जीवन आहे. मोर सांगत होता मनाला, कोण म्हणाले रे तुम्हाला? कुणी सांगितलं तुम्हाला माझं जीवन समाधानाचं आहे, आनंदाचं आहे? अरे एक एक क्षण म्हणे मी जीव मुठीत घेऊन जगतोय. कुठून शिकारी येईल, कुठं जाळं लावलेलं असेल, कुठून येऊन बाण लागेल काही भरोसा नाही. प्रत्येक क्षण मरणाचा धोका आहे. कुठे आनंदानं आणि समाधानानं जगायला मिळते? प्रत्येक वेळ आमची घाबरलेली अवस्थेत आहे, दडपणामध्ये, ताणतणावात आहे की काय घडेल पुढच्या क्षणाला कल्पना नाही.
काय करायचं या रंगाला, रूपाला आणि फुलवलेल्या पिसाऱ्याला? जर जीवनच भरवशाचं नाही तर याला रंगारूपाला न सौंदर्याला करायचं काय? एवढंच काय म्हणे, अरे मेल्यानंतर लोक तिथंसुद्धा सोडलं नाही, पिसारे उपटून काढून घेऊन जात आहेत. कसलं आलंय माझं जीवन आनंदाचं? प्रत्येक क्षणाला धोका आहे, प्रत्येक क्षणाला अशांती आहे आणि असमाधान आहे. कुठे समाधानाची आणि आनंदाची भावना आहे आमच्या आयुष्यात? कावळा म्हणाला, अरे मला वाटलं हंस सुखी म्हणून त्यांच्याकडे गेलो, तर तो म्हणतोय मोर सुखी म्हणून तुमच्याकडे आलो, तर तुम्ही म्हणताय मी पण सुखी नाही. मग सुखी या जगामध्ये आहे तरी नेमकं कोण? मोर म्हणाला, चला तुम्ही ज्या साधू संत महात्म्यांकडनं जाऊन आलात ना, आपण त्यांची गाठ घेऊ. आणि मग तिघं मिळून जेव्हा महाराजांच्या समोर आले, साधू महात्म्यांच्या समोर आले, तेव्हा सांगितलं म्हणे, कावळा म्हणत होता, महाराज मी तर सुखी नाही, तुम्हाला सांगून गेलो. हंसदादा सुखी आहे, पण हंसदादा म्हणतोय मी पण सुखी नाही. मग आम्ही मोराकडे गेलो, तर मोर म्हणतोय मी पण सुखी नाही. कोण आहे हो या महाराज जगामध्ये आज सुखी? तेव्हा साधू महात्मा संदेश देताना म्हणत होते, म्हणाले या जगामध्ये सुखी तोच आहे ज्याच्याकडं समाधानाची भावना आहे. आणि समाधान या पृथ्वीतलावर शोधून देखील सापडत नाही, कारण प्रत्येकजण असमाधानी, प्रत्येकजण दुसऱ्यांबरोबर तुलना करत बसलाय. वास्तविक पाहता कावळ्याला बरं वाटायला पाहिजे होतं त्याच्या रंगाचं आणि रूपाचं, पण त्याला बरं नाही वाटत आहे. त्याला हंसाचं बरं वाटतंय. हंसाला बरं वाटायला पाहिजे होतं त्याच्या रंगाचं रूपाचं, पण हंसाला पण बरं नाही वाटत, त्याला मोराचं बरं वाटतंय. मोराच्या आयुष्यात तर अनेको प्रश्न आहेत, म्हणजे बरं कुणाचंच नाही. वास्तविक पाहता जर कावळ्याचं समाधान असतं तर कावळा सुखी झाला असता. हंसाचं सुद्धा त्याच्या रंगारूपामध्ये समाधान असतं तर तो सुद्धा सुखी झाला असता. आणि मोराची सुद्धा जर ही भावना असती की जसं आपल्याला भगवंतानं जीवन दिलंय ते योग्यच आहे, ही भावना जर मोराची असती तर मोरसुद्धा सुखी झाला असता. समाधान हरवल्यामुळं सुख हरवलंय, आणि म्हणून प्रत्येकजण आपापल्या रंगामध्ये, रूपामध्ये, आपापल्या आयुष्यामध्ये समाधानी राहा. सुख आपोआप तुमच्या घरी नांदेल. कावळ्याच्या लक्षात आलं, अरे महात्माजी म्हणतायत ते खरे, आपल्या आयुष्यात तर फक्त रंगारूपाचाच प्रश्न आहे, बाकी जास्त प्रश्न आपल्या आयुष्यात नाहीत. हंसाच्या आणि मोराच्या आयुष्यात तर फार गंभीर प्रश्न आहेत. कावळ्याला बरं वाटलं, कावळा सुखी झाला आणि भुरकन उडून गेला. हंसदादाला वाटलं, अरे खरंच आपलंसुद्धा बरं आहे, आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी नाहीत जेवढ्या मोराच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्याला एवढी भीती नाही जेवढी मोराच्या आयुष्याला भीती आहे. हंसदादासुद्धा सुखी झाला, समाधानी झाला आणि निघून गेला. आणि मोराच्यासुद्धा हे लक्षात आलं की जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. चला आहे भीती आपल्या आयुष्यामध्ये, पण रंगारूपानं आपण सगळ्यापेक्षा उजवा आहे. आपल्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून पुरस्कार दिला जातोय. मरून जरी गेलो तरी आपली किंमत, आपलं अस्तित्व कायम राहतंय. त्यामुळं मोरसुद्धा सुखी झाला, मोरसुद्धा समाधानी झाला आणि तिघेही समाधानी होऊन सुखी होऊन महात्म्यांसमोरून निघून गेले. मित्रांनो, सांगण्याचा भावार्थ हाच, मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे. आपण हे लक्षात घ्यायचं आहे की आपण ज्या ठिकाणी आहोत, जसे आहोत, ज्या परिस्थितीमध्ये जगतोय, ती परिस्थिती भगवंतानं आपल्यासाठी जशी निर्माण केली ते आपल्यासाठी योग्यच आहे. त्या गोष्टीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. त्या गोष्टीला जर कोसत बसलो, त्या गोष्टीचा जर विचार करत बसलो तर जास्त त्रास वाढेल. म्हणून जी भगवंतानं स्थिती निर्माण केली ती स्थिती आपण स्वीकारली पाहिजे. स्थिती चांगली बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अजून बेस्ट ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका पावलावरून दुसऱ्या पावलापर्यंत, एका पायरीवरून दुसऱ्या पायरीपर्यंत, एका उंचीवरून दुसऱ्या उंचीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण समाधानी राहून हे सगळं केलं पाहिजे. जर असमाधानी राहून आयुष्यामध्ये अशांती निर्माण करून जर प्रयत्न केला तर मग आपण खचून जाऊ, तर ताणतणावाचे वाटेकरी होऊ, दुःख वाट्याला येईल. आणि म्हणून भगवंताचे आभार मानूयात. जिथे आहोत, जसे आहोत, कैसी भी हो परिस्थिती, एक सी रहे मनस्थिती. आणि मनस्थिती कशी असायला पाहिजे, तर भगवंता आम्ही तुझे आभारी आहोत. आमच्या वाट्याला हे आलं पण ठीक आहे, हे दिवस सरून जातील. हे बघा मित्रांनो, हा संसार म्हणजे, एक महात्मा सांगत होते म्हणजे, संसार म्हणजे मुसीबतों का घर है. संसार मानो मुसीबतों का घर है. हे सगळे इथं अडीअडचणींचाच काळ आहे संसार म्हणजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की जसं दिवस राहिला नाही तशी रात्रसुद्धा राहणार नाही. रात्र जशी निघून जाईल तसा दिवससुद्धा निघून जाईल. ना रात्र राहणार आहे ना दिवस राहणार आहे. दिवस सगळे बदलत राहतील. कधी सुखाचे येतील, कधी दुःखाचे येतील. आज सुखाचे असतील तर पुढं दुःखाचे सुद्धा येणार आहेत. जर दुःखाचे आज असतील तर पुढे सुखाचे सुद्धा येणार आहेत. हे चक्र चालू आहे सुखाचं आणि दुःखाचं. स्थिर राहूया मनस्थितीनं, भगवंताच्या चरणी स्थिर राहूयात. जेव्हा देवा तू जशी परिस्थिती आमच्या आयुष्यामध्ये निर्माण केली, आम्हाला ती मान्य आहे, आम्ही ती स्वीकारले. तुझ्यावरती आमचा विश्वास आहे की या परिस्थितीतून आम्ही बाहेर निघू आणि सुखाचे, समाधानाचे
आनंदाचे वाटेकर हो. ही भावना जेव्हा आपली दृढ होईल तेव्हा खऱ्या अर्थाने सुख नांदेल, समाधान नांदेल, आनंद नांदेल. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.